रामकृष्ण हरी. मी तुम्हाला खेकड्याची गोष्ट सांगते. बघा बघा, एक खेकडा असतो दगडांच्या खाली नदीमध्ये. तर खेकडा कसं पवायला जमत नाही खेकड्याला, म्हणून दगडाच्या खाली खेकडे असतात. आणि दगडाच्या खाली लांब लांब असे बोळं असतात. तर खेकडे त्या बोळामध्ये पण जाऊन लपून बसतात आणि असं दगडामध्ये पण खाली लपून बसतात. का तर त्यांना भीती असते, या कोणी पण येणार आणि पकडून नेणार, म्हणून त्यांना भीती असते. म्हणून बघा, खेकडा जरा पाणी ओसरलं म्हणून शिने खेकडा नदीच्या किनारीला थोडासा वाळूकडा आला आणि त्याला लवकर त्याचं घरच दिसाना. खेकड्याला त्याचं घरच दिसाना. तर मग ते पटापटा त्याला वाटलं कोणीतरी मला धरायला येईन, म्हणून ते पटापटा वाळूतून चालला. तर खेकडा कसा पळत चालला. तर ते त्यांनी महाग वळून बघितलं. त्याला वाटलं माझ्या पाठीमागं मला तर कोणी धरायला येईन का काय, म्हणून त्यांनी महाग वळून असं बघितलं. तर तिथं त्याला स्वतःचे पाय दिसले. तर त्याला काय वाटलं, बापरे, माझे तर पाय किती भारी दिसायला लागलेत माझे पाय. म्हणून ते चालायला लागला. तर एक पाण्याची लाट आली. तर त्या लाटाबरोबर त्या खेकड्याचे पाय असं बुजून गेल्याच्या नंतर ते म्हणतो, माझे पाय एवढे भारी दिसत होते आणि ह्या काय गंगा मायाला काय माझे पाय सैन नाही झाले का, की माझे पाय पाण्याच्या लाटामध्ये बुजून गेले. काय माझं नशीब आहे. मी आताच म्हणलं की बाई किती माझे पाय छान दिसालेत, आणि पाण्याची लाट आली, सगळे पाय माझे बुजून गेले. तर ते गंगामाया काय म्हणती, अरे येड्या, अरे तुझे पाय मी का बुजले, ज्याचं भलं करावा तेच आपल्यावर उलटतया. तर ते म्हणला, नाही, माझे पाय तुम्ही बुजवले एका लाटाबरोबर. मी तर तुम्हाला माझ्या आई समाजच धरलं होतं, तरी तुम्ही तर माझं वाटोळच केलं. तर म्हणते, अरे येड्या कुठल्या, म्हणली या पायाच्या लिसांमुळं तुझ्या पाठीमागं तुला पकडायला येत होते, म्हणून मी तुझे पाय पाण्याने बुजवले. तर म्हणतो, मला माफ करा. असं होतं का, मला माहीत नव्हतं, मला माफ करा. असं हे बघा, जनावर, मासे, खेकडे माफी मागतात, पण माणसं घमंडी असतात. माणसाची गलती झाली तरी माणूस माफी नाही मागत, म्हणत नाही माझी गलती झाली, मला माफ करा. असं मनुष्य जन्म बैमान असते मनुष्य जन्म. रामकृष्ण हरी.